जवळपास 1 शतकापूर्वी महात्मा गांधीजी यांनी भारताचे भविष्य गावांत पाहिले होते. त्यांचे स्वप्न होते स्वावलंबी गावं, सुशिक्षित तरुणाई आणि एकतेने उभा असलेला मजबूत समाज. कारण त्यांचा विश्वास होता की गावं मजबूत झाली तर देशही मजबूत होतो. पण आज जवळपास 100 वर्षानंतर अनेक खेडेगावांचे चित्र समाधानकारक नाही. रोजगाराच्या शोधात शहराकडे जाणारी माणसं, हळूहळू रिकामी होत चाललेली घरे, विद्यार्थ्यांच्या अभावामुळे शांत पडलेल्या शाळा आणि गावाच्या प्रगतीऐवजी गढूळ राजकारणात अडकलेले नेतृत्व. हा माहितीपट अशाच एका गावाची कहाणी सांगतो. बदलत्या काळात शांतपणे बदलत चाललेल्या ग्रामीण जीवनाचा प्रवास. गोडसेवाडी, लांडगेवाडी, काळेवाडी, मानेवाडी आणि चिकणीवाडी या सर्वांना अदृश्य धाग्यांनी एकमेकांशी जोडून ठेवणारं हे सावरगाव श्रद्धा, परंपरा आणि निसर्गाच्या सहवासात उभे असलेले एक साधे पण महत्त्वाचे गाव. गावातून जाणारा कल्याणनगर राष्ट्रीय महामार्ग प्रगतीची चाहूल देतो, तर जवळच उभे असलेले मांडवळ धरण आणि परिसरातील तलाव, बंधारे या भूमीला पाण्याचा आधार देतात. या साऱ्यामुळे सावरगावची जमीन जणू हिरव्या शालूत गुंडाळल्यासारखी भासते. पहाटेच्या धुक्यातून उगवणारा सूर्य, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या पावलांचा आवाज, मातीचा दरवळ हे दृश्य पाहिलं की मन भरून येतं. या सगळ्याच्या मुकुटातला खरा तुरा म्हणजे इथले शेतकरी, ज्यांच्या हातात फक्त अवजार नाही तर पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष आहे. उन्हातान्हात, पाऊस वाऱ्यात राबूनही जे मातीशी नातं तोडत नाही, तेच सावरगावचा खरा कणा आहेत. काही अपवाद वगळता गावातील बहुतांश कुटुंब शेती आणि शेतीपूरक व्यवसायावरच अवलंबून आहेत. कुटुंबाला आर्थिक हातभार म्हणून अनेक तरुण जवळच्या शहरात नोकरी किंवा लहान व्यवसाय करतात. बाहेरून पाहताना सावरगाव शांत, संपन्न आणि समाधानी वाटतं. जवळ आल्यावर कळते ही शांतता समाधानाची नाही तर दाबून ठेवलेल्या प्रश्नांची आणि आतून अस्वस्थ करणारी आहे. प्रत्येक शनिवारी मंदिरात भाविकांची गर्दी उसळते. ग्रामदैवताच्या दर्शनासाठी दूर दूरवरून लोक येतात. कोणी नवस फेडायला, कोणी आशेचा शेवटचा आधार धरायला. श्रद्धेने दान केलं जातं. त्या दानामागे केवळ भावना नसते, एक विश्वास असतो की अर्पण केलेलं योग्य ठिकाणी योग्य हेतूनं वापरलं जाईल. ही श्रद्धा जिवंत ठेवायची असेल तर फक्त दर्शन पुरेसं नसतं. पारदर्शकता, स्वच्छता आणि सन्मान हे श्रद्धेचे अपरिहार्य भाग आहेत. कारण जिथे विश्वास ढासाळतो तिथे श्रद्धा प्रश्न विचारू लागते, आणि जिथे विश्वास जपला जातो तिथे मंदिर आणि भाविक यांचं नातं अजून मजबूत होतं. गावामध्ये 6 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि 1 माध्यमिक विद्यालय आहे. परंतु दुर्दैवाने विद्येचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र वास्तूंची आजची अवस्था मन सुन्न करणारी आहे. जिथे अनावश्यक कामांसाठी भरमसाठ पैसा खर्च केला जातो तिथे विद्यार्थ्यांना किमान गरजही त्यांना मिळू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लागणारा एक साधा आधुनिक फळाही आपण शाळेला देऊ शकलो नाही. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतींना काळा रंग देऊन फळ्याचे काम उरकले जाते. हे केवळ तात्पुरते उपाय नव्हे तर आपल्या उदासीनतेचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नीट जागा नाही. जुन्या रंग उडालेल्या इमारती, भकास उदास वातावरण, संसाधनांशिवाय प्रयोगशाळा, अपुरे संगणक, वाचनालयाचा अभाव, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. जिथे पिण्याच्या पाण्याचीच सोय नाही तेथे स्वच्छतागृहांविषयी न बोललेलंच बरं. शाळा म्हणजे आनंद, जिज्ञासा आणि स्वप्नांना पंख देणारं ठिकाण. पण दुर्दैवाने मुलांना आपण असं वातावरणही देऊ शकलो नाही जिथे ते आनंदाने शाळेत येतील, हसत खेळत शिकतील आणि मोठी स्वप्न पाहण्याचं धाडस करतील. अशा कठीण परिस्थितीतही जे शिक्षक मनापासून आपले कर्तव्य बजावत आहे त्यांना तरी आपण योग्य सन्मान देतो का? मी स्वतः अनुभवलेले एक उदाहरण सांगतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसेवाडी येथे याआधी कार्यरत असलेले दाते गुरुजी मुलांना प्रचंड मेहनतीने शिकवत होते. त्यांची निष्ठा इतकी की इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी ते रविवारीसुद्धा मुलांना पूर्ण दिवस मार्गदर्शन करत असत. कदाचित
असे काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याच जिल्हा परिषद शाळेमध्ये घडत नसेल आणि हे तेव्हा घडत होते जेव्हा इतर अनेक शाळांमध्ये याच्या अगदी उलट घडत होते. परंतु आम्हाला अशा गोष्टींचे महत्त्वच कधी समजले नाही. अशा प्रामाणिकपणे निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या शिक्षकाची साधी दखलही आपण घेतली नाही. यासारखे दुर्दैव आणखी कोणते असू शकते? तरुण स्वप्ने पाहतात, पण शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेकांना फक्त पोट भरण्यासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागते. त्यांच्या डोळ्यांत मोठी स्वप्ने असतात, परंतु संधी आणि योग्य दिशा नसल्यामुळे ती स्वप्ने हळूहळू मावळतात. दर्जेदार शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध झाले तर हेच तरुण केवळ कामगार म्हणून नव्हे तर उद्योजक, तज्ज्ञ आणि समाजाचे नेतृत्व करणारे बनू शकले असते. शहरात अपयश पचून आलेले अनेक तरुण पुन्हा गावचा रस्ता धरतात आणि स्वस्त, सर्रास मिळणाऱ्या व्यसनांचा बळी ठरतात. जो मुलगा कुटुंबाचा आधार बनायला हवा तोच पुढे कुटुंबावरचं ओझं बनतो. व्यसन, अशिक्षण आणि बेरोजगारी अशा तरुणांचं लग्न म्हणजे संपूर्ण कुटुंबाची आयुष्यभराची परीक्षाच बनते. अशा अवस्थेमध्ये संबंधित कुटुंबाची होणारी घोसमट आणि होणारी वाताहत मन हेलावून टाकणारी आहे. विद्येविना गती गेली, गतीविना मती गेली, मतीविना नीती गेली, एका अविद्येने सर्व केले. महात्मा ज्योतिबा फुले यांचे हे विचार येथे अगदी चपखल बसतात. कारण योग्य शिक्षण असते तर ही भयान अवस्था निश्चित टाळता आली असती. ही होणारी वाताहती इतकी विदारक आहे की ती केवळ दुःखद नाही तर संतापजनक आहे. कारण ही अवस्था नशिबाने आलेली नाही, ती वर्षानुवर्षाच्या नियोजनबद्ध दुर्लक्षातून जन्माला आलेली आहे. निवडणुका जाहीर झाल्या की अचानक अनेकांना समाजसेवेचा साक्षात्कार होतो. मतदानाची तारीख जवळ आली की मोफत खाजगी सार्वजनिक सुविधांचा सुळसुळाट सुरू होतो. पण अहो, ही सेवा नसते, ही मतांची दलाली असते. लोकप्रतिनिधीची पात्रता, क्षमता, शिक्षण, प्रामाणिकपणा, इच्छाशक्ती आणि तो प्रत्यक्षात गावासाठी किती वेळ देऊ शकतो या अत्यंत मूलभूत प्रश्नांकडे मात्र सोयीस्करपणे डोळेझाक केली जाते. त्याऐवजी दारू, मटण, पैसे, जेवण अशा प्रलोभनांवर मतं विकत घेतली जातात. आपणच जर 1000-1500 रुपये घेऊन मत देत असू तर आपलं उद्याचं भविष्य काय असेल हे सांगायला ज्योतिषाची काय गरज आहे? आज सरपंचपद ही सेवा किंवा जबाबदारी राहिलेली नाही, ती फक्त प्रतिष्ठेची खुर्ची बनली आहे. सरपंचपद जबाबदारीऐवजी मानमरातबाची खुर्ची ठरली. खिरापत वाटल्यासारखी पदे आपापसामध्ये वर्ष विभागून घेतली जातात. विकासासाठी धोरण नाही, दीर्घकालीन दृष्टी नाही, फक्त फोटो, बॅनर आणि पदाचा दिखावा. कोणतीही दूरदृष्टी नाही, कोणताही विकासाचा आराखडा नाही. फक्त नाव मिरवायचं, फोटो झळकवायचे आणि 5 वर्ष ढकलायचे. दर 5 वर्षांनी तोच जाहीरनामा, तीच पोकळ आश्वासनं. पण गावची परिस्थिती मात्र आहे तशीच. बदल फक्त बॅनरवर होतो, वास्तवात नाही. लोकप्रतिनिधींना ग्रामसभेत प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही रस नाही, मात्र अनावश्यक छोट्या मोठ्या कार्यक्रमांना ते आवर्जून हजर असतात. कारण स्पष्ट आहे, फोटो सेशन, सत्कार, भाषण आणि त्यातूनच मिळणारी धन्यता. महावितरण कंपनीने गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीत शेकडो विजेचे खांब उभे केले, पण शेतकऱ्यांना ना कोणती पूर्वसूचना देण्यात आली, ना त्याची परवानगी घेण्यात आली, ना नुकसान भरपाई देण्यात आली. गावाच्या हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेली ग्रामपंचायत इथे मात्र पूर्णपणे निष्क्रिय आणि अनभिज्ञ राहिली आहे. स्वतःचे अधिकार आणि कायदेशीर उपाय माहिती नसल्यामुळे ग्रामपंचायत केवळ मूक प्रेक्षक बनून बसली आहे. आपण समजून घेतले पाहिजे की नुकसान भरपाईची मागणी करणे म्हणजे वीज पुरवठ्याला विरोध करणे किंवा काम थांबवणे नाही. वीज हा विकासासाठी आवश्यक घटक आहे आणि त्याला कोणाचाही विरोध नाही. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर होत असताना योग्य आणि न्याय्य नुकसान भरपाई मिळवणे हा त्यांचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे आणि ती नुकसान भरपाई देणे ही महावितरणची कायदेशीर जबाबदारी देखील आहे. दुर्दैवाने जागरूकतेच्या अभावामुळे आणि ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे हा हक्क आजही दुर्लक्षित राहिला आहे आणि त्यामुळेच परवानगीशिवाय, माहितीशिवाय आणि कोणत्याही उत्तरदायित्वाशिवाय हे काम बेधडकपणे सुरू आहे.
यावर ग्रामसभा एक चकार शब्द काढत नाही. सर्व नियम बासनात गुंडाळले जातात. परंतु सामान्य माणूस जेव्हा सापडतो तेव्हा मात्र काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी केली जाते. एखादं अधिकृत काम करायला शेकडो अडचणी येतात, परंतु अनधिकृत काम करायला कसलीच अडचण नाही. गावाच्या विकासासाठी शासनाने हर घर जल योजनेअंतर्गत जवळपास 4.25 कोटी रुपयांचा निधी खर्च केला. प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पोहोचवावे ही या योजनेची कल्पना होती. पण प्रत्यक्ष वास्तव मात्र वेगळंच चित्र दाखवतं. आजही गावातील कुटुंबे पाण्यासाठी हँडपंपवरच अवलंबून आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हँडपंप बसवलेले आहेत त्याच्या अगदी जवळच या योजनेच्या खर्चाचा फलक उभा आहे. लोक रोज त्या फलकाजवळून पाणी भरतात, पण त्यावर लिहिलेली माहिती आणि आपल्या हक्कांची जाणीव मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेलीच नाही. विकासाच्या नावाखाली खर्च झालेल्या कोट्यावधी रुपयांचा आणि प्रत्यक्षात मिळणाऱ्या सुविधांचा हा विरोधाभास अनेक प्रश्न निर्माण करतो. ग्रामसभेतील अलीकडचा एक प्रसंग आजच्या व्यवस्थेचं वास्तव स्पष्टपणे उघड करून जातो. किरण एक होतकरू तरुण शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतो. आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन तो बांधकाम पूर्ण करतो. मात्र अखेरीस ग्रामपंचायतीकडून लागणारी अंतिम परवानगी आक्षेपांच्या नावाखाली रोखली जाते. सर्व काम पूर्ण होऊनही केवळ परवानगी अभावी थांबलेला व्यवसाय, त्यातून होणारी आर्थिक ओढाताण, चेहऱ्यावरची निराशा आणि डोळ्यांत साठलेली असहाय्यता स्पष्ट दिसत होती. पण निर्ढावलेलं प्रशासन मात्र सुस्त आणि निर्विकार राहिलं होतं. उलट त्याच्या अडचणीतूनच एक आसुरी समाधान मिळाल्याचं चित्र स्पष्ट दिसत होतं. खरं तर प्रश्न सोपा होता. जर हा तरुण नियमबाह्य काम करत असेल तर स्पष्टपणे परवानगी नाकारा, आणि जर तो नियमांमध्ये असेल तर परवानगी देऊन होणारा त्रास टाळा. हे शक्य आहे, फक्त त्यासाठी इच्छाशक्ती लागते. पण इथे प्रश्न सोडवणे हा उद्देशच नव्हता. इथे एकमेकांशी कशी जिरवता येईल, कुणाला कसं अडचणीत आणता येईल याचीच जास्त काळजी घेतली गेली. ग्रामसभा लोकशाहीचा कणा असायला हवा होता, पण ती अहंकार, सूड आणि निष्क्रियतेचं व्यासपीठ बनवली गेली. दरवर्षी सरकारकडून असंख्य योजना जाहीर केल्या जातात, पण त्या प्रत्यक्षात कशा राबवायच्या याची लोकप्रतिनिधींना प्राथमिक माहितीही नसल्यामुळे बहुतेक योजना फक्त फाईलमध्येच गाडल्या जातात. असले लोकप्रतिनिधी काय ग्रामसेवक, तलाठी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारून वठणीवर आणतील? अनेक छोटी मोठी कामे ग्रामपंचायतमधून मोफत किंवा वाजवी खर्चात होऊ शकतात. त्याच कामासाठी सेतू कार्यालये 200-500 रुपयांची सर्रास लूटमार करतात. तलाठी कचेरी गावात असूनही सतत बंद असते. चिरीमिरी दिल्याशिवाय कसलेही काम इथे होत नाही. सार्वजनिक जागेवर बिनधास्त अतिक्रमण होत आहे. याला जबाबदार कोण? फक्त लोकप्रतिनिधी आणि प्रशासन? नाही, दुर्दैवाने आपण सगळेच्या दशावताराचे साथीदार आहोत. आपणच जर सुजाण नागरिकाचे कर्तव्य पार पाडले तर भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांची काय बिशात? त्यांनी आपल्याला गृहीत धरले आहे, हा त्यांच्या इतकाच आपलाही दोष आहे. पण हा विचार कोणी करणार नाही, कारण तो करण्याकरता दूरदृष्टी असावी लागते. दुर्दैवाने ती आज दिसत नाही. आपल्याच तालुक्यातील शेजारी असलेले हिवरे बाजार, भूगोल तोच, पठार तेच, पाण्यासाठीची वणवण आणि सिंचनाच्या अपुऱ्या सोयींचे चटकेही तेच. पण फरक पडला फक्त माणसांच्या इच्छाशक्तीने. न खचता न थांबता इथल्या लोकांनी एका ठाम आणि दृढ नेतृत्वाला साथ दिली आणि आपल्या भवितव्याचा आराखडा स्वतः लिहिला. आज हिवरे बाजार म्हणजे नियोजनबद्ध पाणी वापर, लोकसहभागातून चालणारा विकास, पूर्णतः व्यसनमुक्त गाव, उंचावलेले शिक्षण आणि शेतीतूनच आर्थिक बळ मिळवलेली पिढी. स्थलांतर थांबले, आत्मविश्वास वाढला आणि गावाने स्वतःला सिद्ध करून दाखवले. महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने पुरस्कार देऊन या यशाची दखल घेतली. भारतासह परदेशातील धोरणकर्ते, संशोधक आणि विकासतज्ञ आज या गावाकडे शिकायला येतात. हिवरे बाजार आपल्याला एकच गोष्ट शिकून जातं: भूगोल कधी अडथळा नसतो. अडथळा असतो तो इच्छाशक्तीचा आणि सामूहिक जाणीवेचा. तेथे सरकार वेगळं नव्हतं, योजना वेगळ्या नव्हत्या, नशीबही वेगळं नव्हतं,
फरक होता तो माणसांमध्ये, जबाबदारी स्वीकारणाऱ्या माणसांमध्ये. आज प्रश्न सावरगावचा नाही, प्रशासनाचाही नाही, लोकप्रतिनिधीचाही नाही. आज प्रश्न आपला आहे. आपण गप्प बसतो म्हणून व्यवस्था बोलते, आपण डोळे झाकतो म्हणून अन्याय माजतो. हिवरे बाजार, राळेगण, सिद्धी, पाटोदा ही गावं घडली कारण तिथल्या लोकांनी कुणीतरी करेल हे सोडलं आणि आपणच करायचं हे स्वीकारलं.